आज ज्यांच्या नावातच संभाजी आहे त्यांना स्वाभिमान आणि जन्मसन्मान वेगळा शिकवण्याची गरज नाही। ते माझे सहकारी ज्यांनी युवा मोर्चा अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं त्यांच्यानंतर मला वाटतं मी युवा मोर्चा अध्यक्ष झाले, मग पालकमंत्री म्हणून काही काळ लातूरचं माझ्याकडे दायित्व होतं आणि ते नॅचरली तुमच्याकडे जाणार होतं, फक्त एक्सपान्शन राहिलं होतं मंत्रिमंडळाचं। तर आम्ही सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे। ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मंचावर उपस्थित त्यांच्या मातोश्री आदरणीय रूपाताई पाटील, मला आम्ही त्यांना सगळे अक्का म्हणतो, मंचावर उपस्थित संजयजी डोरवे जिल्ह्याचे सरचिटणीस, कुमोदजी लोगे तालुका अध्यक्ष निलंगा, काशीनाथजी गारेबे तालुका अध्यक्ष देवणी, मंगेशजी पाटील तालुका अध्यक्ष शिरूर आनंदपाळ, त्यांनी तर माझ्यावर वेगळा फोटो पण काढला। ते म्हणजे ताई तर माझ्या खांद्यावर आठवा, मुंडे साहेब माझ्या खांद्यावर नेहमी आठ ठेवायचे। मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या मागे भाषण नाही, कुठे नाही, दिसत नाही, पण सगळं नियोजन ज्यांचं लक्ष आहे ते अरविंद पाटील निलंगेकर। मंचावर उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंदजी लातुरे, माझे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले, अगदी लहान, मला वाटतं यंगेस्ट जिल्हा परिषद अध्यक्ष असेल राहुल केंद्रे। मंचावर उपस्थित भगवान दादा पाटील, बाबूरावजी राठोड, देवीदासजी काळे, प्रेरणाताई होनराव। मंचावर उपस्थित मुंडे साहेबांचे काही जुने कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव आवर्जून मी घेते, प्रभाकरजी बरदाळे, हावगीराव पाटील, सूर्यकांतजी उमाटे, उद्धवजी तवडे। इथे उपस्थित या देवणी तालुक्यातील आणि या वलांडी पंचक्रोशीतून आलेले सर्व जे शेतकरी बांधव आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही त्यांचं स्वागत केलं। ते सर्व ज्येष्ठ मंडळी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित या कार्यक्रमामध्ये खूप सारे रंग ज्यांच्यामुळे आहेत त्या माझ्याही लाडक्या बहिणी, माझ्या माता भगिनी, आणि या कार्यक्रमामध्ये उत्साह ज्यांच्यामुळे आहे ते सर्व युवा बांधव। सर्वप्रथम मी संभाजीराव आपल्याला मनापासून खूप 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 शुभेच्छा देते। आणि आता मला कोणीतरी म्हणलं ताई पुन्हा प्रचाराला यावं लागेल, तर मी प्रचाराचा नारळच फोडून जाते तुमच्या निवडणुकीचा, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। मला ही तुमची संकल्पना खूप आवडली। आपण करोडो रुपयाचे काम करतो, पण नेत्याने जनतेला भेटणं हा एक फार महत्त्वाचा विषय आहे। आणि त्यामुळे जनता कामामध्ये असताना, कामाची गरज असताना नेत्याच्या घरासमोर रांग लावून उभी राहून येत असते, पण नेता सुद्धा निवडणुकीच्या समोर जात असताना जनतेच्या दारासमोर नतमस्तक व्हायला जातो। हे खूप चांगलं उदाहरण तुम्ही प्रस्थापित केलंय। आता संभाजीराव तुम्ही जेव्हा 21 वर्षाचे होते, मला सांगितलं 21-22 वर्षाचे, माझा मुलगा आहे 22 वर्षाचा, तर 22 वर्षाचे तुम्ही असताना तुम्ही राजकारणात आले, म्हणजे अक्का आमच्यासारखेच असतील तेव्हा, बरोबर आहे की नाही? माझाही मुलगा आता 22 वर्षाचा आहे, अजून लहान असतील, त्या काळात लवकर अजून लग्न झालेलं असेल। तर आज अक्का त्यावेळी आम्हाला वाटायचं कोण आहे या रूपात, आम्ही लहान होतो तसे, तुमच्यापेक्षा फार लहान नाही पण राजकारणापासून लांब होतो, तुमच्या एवढेच आहे मी, पण तेव्हा मी राजकारणातून लांब होते, 1-1.5 वर्षानंतर मी राजकारणात आले। मग ह्या खासदारकीची निवडणूक खूप गाजली होती तेव्हा, पूर्ण देशामध्ये लक्ष होतं की ह्या खासदारीच्या निवडणुकीमध्ये तेव्हा रूपाताई निवडून आल्या होत्या, तेव्हा आमचा संबंध पारिवारिक आला। आणि मग प्रत्येक गोष्ट मुंडे साहेबांनी केली, प्रत्येक गोष्ट, खान कारखाना उभा केला, दुत्तेकरजी इथे आहेत, डिस्लेरी उभा केली, प्रत्येक वेळी आम्हाला जेवढं म्हणायचे तेवढंच संभाजीरावच्या परिवाराला विचारायचे, तेवढंच, की कधी त्यांनी असं नाही केलं हे मला पंकजाला करायचंय का, चला तुम्हाला विचारा, म्हणजे एवढा त्यांनी एखाद्याला जर शब्द दिला की मी हा लहान वयाचा तरुण मुलगा राजकारणात आणतोय तर मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहीन, तर तो शब्द मुंडे साहेबांनी कधीही मोडला नाही जिवंत असेपर्यंत। मला वाटतं संभाजीरावला अगदी थोडक्यात पराभव झाला होता आणि वय लहान होतं, आणि मग तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संभाजीराव झाले होते, आणि मला आठवतं तुम्ही आमच्या घरी, तेव्हा आमचं घर बदलत होतं, तेव्हा आमच्या घरी ते आले होते आणि आम्ही त्यांचं अभिनंदन केलं होतं। आणि तेव्हा मी राजकारणातही नव्हते, पण 1-1.5 वर्षात अनेक कारणांनी मला राजकारणात यावं लागलं। आज मी तुमच्या समोर उभी आहे
ती या महाराष्ट्राचं कोणी म्हणते लाडकी लेक आहे, महाराष्ट्राची नेता आहे, कोणी म्हणते रणरागिणी आहे, कोणी म्हणते वाघीण आहे. आता हे काय मला माहित नाही मी काही आहे का नाही, पण एवढंच सांगते की माझ्या बापाची मी लाडकी लेक आहे आणि त्या बापाची लाडकी लेक आहे. माझ्याही पेक्षा लेकरापेक्षाही जास्त ज्यांनी जनतेवर प्रेम केलं त्या मुंडे साहेबाची लेक आहे. आता मला सांगा, घरामध्ये जर मोठं असेल तर त्याला सगळ्या परिवाराची काळजी घ्यावी लागते की नाही? आता मुंडे साहेबाचा परिवार काय लहान आहे का? अख्ख्या महाराष्ट्रात काय, मी मध्य प्रदेशमध्ये गेले तिथं सुद्धा लोक डोळ्याला पदर लावून अजूनही मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर सगळेजण आठवण काढत होते. हे सगळं पुण्य, ही सगळी शिदोरी, हे सगळी संपत्ती जपायची असेल तर आपल्याला मन मोठं ठेवावं लागतं. मुंडे साहेब गेले त्या दिवशी मी कधीच रडणार नाही हा शपथ घेतली होती आणि मी रडले. नंतर ते माझ्या पराभवानंतर आत्महत्या ज्या मुलांनी केल्या त्याला बघून, त्याच्या घरच्यांना बघून मी रडले. कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये प्रेम आहे, तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये अश्रू आहेत, तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये स्वप्न आहे. आज 300 किलोमीटर चालणं काही जोक नाही, त्याच्यामुळे तुमचा फायदा होतोय, वजन चांगलं मेंटेन होते, त्याचं काही नुकसान नाही. पण 300 किलोमीटर चालायचं, शाळेमध्ये राहायचं, जिथे गावामध्ये राहायचं, गावामध्ये खायचं, तिथेच तयार होऊन दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचं, हे मी पाहिलंय जवळून. मी मुंडे साहेबांवर जायचे, रात्री मुंडे साहेब मला परत पाठवायचे. ते म्हणायचे नको नको, हे तू महिला आहेस, तुला इथे राहणं इथे थांबणं योग्य नाही. चारा छावण्यांवर मुक्काम करायचे मुंडे साहेब, तिथंच सकाळी उठून दाढी करायचे, तिथंच पत्रकारांना भेटायचे, तिथंच तयार व्हायचे. ही जी एक कनेक्शन आहे जे जनतेमध्ये आहे, ते खूप चांगली संकल्पना तुम्ही राबवली. तुम्ही 300 किलोमीटर चालत आहात, 300 पटीने जास्त तुम्हाला ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही संभाजीराव, हे मी तुम्हाला आज इथे शुभेच्छा देते. मला वाटतं राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा आहे. तुम्ही अत्यंत मितभाषी आहात, जे बोलता ते परखडपणे बोलता. मी भाजपच्या बैठका बघते, उगीच काहीतरी जे समोरच्याला आवडेल असंही कधी तुम्ही बोलला नाहीत. गोड आवाजात पण अत्यंत कठीण शब्द मांडण्याची पण आपल्यामध्ये ताकद आहे. आणि मला जीवनामध्ये आतापर्यंत माझ्या प्रवासात एक कळलंय की स्वाभिमानासारखा मोठा कुठलाही अलंकार नाही. माणसाला स्वाभिमान ज्यांनी धारण केलाय ना, त्याच्या अंगावर किती मनभर सोनं घातलं तरी तो स्वाभिमानाचा अलंकारच चमकल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे. चांगल्या कुटुंबात जन्मलो, आपण गरिबी बघितली नाही, आपण दारिद्र्य बघितलं नाही, पण गरीब आणि दरिद्री असणाऱ्या माणसाच्या विषयी आपल्या मनामध्ये पीडा असणं हेच खरं आपल्या संस्काराचं लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे हे संस्काराचं लक्षण आहे. या पाठीवर किती करोडांचे काम आहेत त्याची आम्ही इथं उजळणी केली नाही, एकच केलंय की तुमच्या समोर ते नतमस्तक होत आहेत. एवढे वर्ष तुमची सेवा केलेली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सेवा करण्याचं आश्वासन देताना आम्ही कामं, म्हणजे आमची कामं जी आहेत, कोणी आक्षेप घेतला असेल तुमच्यावर मला माहित नाही, पण पदयात्रा करणं, लोकांपर्यंत जाणं, लोकांसमोर नतमस्तक करणं, ह्याच्यामध्ये काय गरज? अहो मी तर नुसतं देवदर्शनाला निघाले होते, मागच्याच श्रावणाची गोष्ट आहे. मी शिवशक्ती परिक्रमा नाव दिलं आणि फक्त ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांना जायचं ठरवलं. ते एवढा लोकांनी स्वागत केलं, एवढं लोकांनी स्वागत केलं. लोकांना मिसळणारा, त्यांच्यामध्ये बसून बोलणारा, त्यांच्या पाठीहून हात फिरवणारा, त्यांच्या दुःखामध्ये चेहरा पाडणारा, त्यांच्या आनंदामध्ये मनापासून हसणारा असाच नेता हवाय. लोकांना काही करोडोची संपत्ती पाहिजे नाही. आता तर आमच्या करोडपती का लखपती दीदीचे कार्यक्रम व्हायला लागले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याला यायला लागले. तुम्ही सगळ्या उमेदच्या माझ्या बहिणी आहात. मी जेव्हा मंत्री झाले तेव्हा उमेदचे 4,500 4,000 काय मला आठवत नाही एक्झॅक्टली आकडा, एवढेच गट होते. 4.5 लाख 4,60,000 गट आम्ही केले आणि तेवढ्या महिलांना आम्ही बोलवलं आणि प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमाला संभाजीनगर इथे मला वाटतं काही तुमच्या सुद्धा महिला तिथे आल्या असतील. आणि त्या महिलांना किरकोळ रक्कम मिळायची, त्यांना 15,000 रुपयाची रक्कम देऊन बचत गटांना कर्ज मिळायचं. तेव्हा संभाजीराव 7% व्याजाने मिळायचं, ते 0% व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही तुमच्या लेकीने घेतलेला. कारण महिलेची धडपड, महिलेचा संघर्ष एक महिला ओळखू शकते. कोणत्याही मोठ्या घराण्याची सून असो, लेक असो, किती संपत्ती असणारा परिवार असो, खरंच सांगा त्या महिलेला पैसा खर्च करायचं स्वातंत्र्य असतं का? ती घरामध्ये साधा एक सोफा फाटला असेल तर नवी आणू शकते का? जर श्रीमंत घरची असेल, गरीब घरची असेल
तर तिला वाटतं का की आपल्या माहेरून आपला भाऊ आलाय त्याच्यासाठी काहीतरी गोड करावं, पण घरामध्ये राशन नाही. तिच्याकडे एवढे स्वातंत्र्य आहे का की थोडं तूप, थोडं साखर, थोडा रवा आणून आपल्या भावाला शिरा खाऊ घालावं? तिच्यामध्ये नाही. जरी कितीही तिने माहेरून आणलं असलं तरी त्या धनाला सुद्धा तिला हात लावायची तिच्याकडे स्वातंत्र्य स्त्रीधनाला आहे का सांगा? रुखवतातला पापडी सुद्धा ती विचारल्याशिवाय घरच्यांना खात नाही. त्या महिलेचं हे आयुष्य आहे. मी महिला आहे, मी राजकारणी आहे, मी फार सामर्थ्यवान आहे, पण मला गरीब आणि वंचित महिलांची, त्या परस्वाधीन महिलांची कहाणी सुद्धा तेवढीच जवळून माहिती. आता हे जे 1500 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे दर महिन्याला, म्हणजे वर्षाला किती झाले? 18,000 रुपये. मला सांगा कोणी दिले हो तुम्हाला हातात कधी? आणून वर्षाला धर बाई 10-20 रुपये देतात का कोणी? किती झालं राशनचं बिल? एवढं कसं झालं? एवढं कोण खायलंय? बरं आपण काही खातही नाही, सगळं शिळं उरलेलं जे आहे तेच खाते. काही स्वतःसाठी कधी बनवली का तुम्ही पुरणपोळी? घरामध्ये नवरा बाहेर गावी गेला असताना कधी बनवलं का पंचपक्वान्न? सासू सासऱ्यांना न विचारता कधी काही केलं का? कधीच नाही. पण या महिलेला आज सरकारने काळजी घेतलेली आहे. मी मध्य प्रदेशची सहप्रभारी होते. तिकडचे मुख्यमंत्री शिवराजजी यांनी ही लाडली बहिणा योजना केली होती आणि तेव्हा मी सरकारला फार पाठपुरावा करत होते की तुम्ही लाडली बहिणा योजना करा, लाडली बहिणा योजना करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मी अभिनंदन करते की लाडकी बहीण नावाची योजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आत्ताच तुमच्याच मतदारसंघाचे संभाजीराव 85,000 महिला याच्यामध्ये आहेत आणि पहिला हप्ता पडला देखील अकाउंट मध्ये. हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. बरोबर आहे का नाही? जे आहे बोलले ते केलं की नाही? मग आता जे बोलते ते करते त्याच्या मागे राहायचं का जे हवेतच सोडते पुढे आम्ही 1 लाख देऊन, आम्ही 4 लाख देऊन, आम्ही 5 लाख देऊ, त्यांच्या मागे राहायचं? हे करण्या एवढा महिला फार प्रामाणिक असते. मी बचत गटांना 0% व्याजाने कर्ज द्यायचा निर्णय का घेतला संभाजीराव माहितीये का? कारण मी आढावा घेतला. दुष्काळ होता तेव्हा 2014 मध्ये, फार मोठा दुष्काळ आपल्याला फेस करावा लागला. जेव्हा मी आढावा घेतला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एवढे मोठे निवेदन गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडे पडले. प्रत्येक जण व्यापारी सांगत होते आम्हाला टॅक्स मध्ये बेनिफिट द्या. कोणी पण येत होतो प्रचंड दुष्काळ आहे, प्रचंड दुष्काळ आहे, व्यापारावर परिणाम झालाय, शेतीवर परिणाम झालाय. पण या बचत गटाच्या महिलांचं जे कर्ज होतं ते कर्जाची वापसी करली. 99.99% कर्ज वापस केलंय. शेजारच्या घरातून दूध जर आपलं फाटलं आणि पाहुणे आले तर पुलतपात्र घेऊन दूध जर घेऊन आली ती बाई शेजारच्या मैत्रिणीकडून, तर जोपर्यंत दूधवाला येत नाही ते दूध ती वापस करत नाही, तिला काही चैन पडत नाही. आपल्या घरी जर काही राशन संपलंय बाबा, वाटीभर साखर आणली शेजारणीकडून, तर जोपर्यंत राशन दुकानदाराकडून साखर आणून तिला देत नाही तिला चैन पडत नाही. चुकून जर एखादा शालू, एखादा दागिना मैत्रिणीचा आणला घरी वापरायला तर ते जीवाच्या पाड जपून जवळतीच्या हातात दिल्याशिवाय तिला काही चैन पडत नाही. मग कर्ज सुद्धा ही माता भगिनी कधीच बुडवत नाही, ती फेडल्याशिवाय राहत नाही. म्हणून 0% व्याजाने कर्ज आहे. आणि आता हे 1500 रुपयाची ओवाळणी जणू काय तुम्हाला दिली, ती ओवाळणी कधीच ही माता भगिनी विसरणार नाही. आणि तुमचं कौतुक करते संभाजीराव. मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही या महिलांच्या नोंदण्या करून घेतल्या. हक्कांच्या नावाने जी काही आपली NGO आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांचं जनजागरण केलेलं आहे. या महिलांच्या ह्या नोंदी करून घेतल्यात आणि त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पडलेले आहेत. हेला कौतुक लोकप्रतिनिधीचंही करावं लागेल. शासन फार योजना जाहीर करेल हो, पण खाली नेत्यांनी राबवले नाही तर गरीब माणसापर्यंत पोहोचणार कशी? त्यामुळे आता तुम्हाला ही योजना मिळालेली आहे. आता आणला भाऊ कधी आला तर बिंदास शिराबिरा करून घाला, कोणाला विचारायची गरज नाही. धाकट्या बहिणीला पंचमीला आईबाप नसते तो कोणाकोणाला. धाकट्या बहिणीला पंचमीला 200-400 रुपयाची साडी घ्यायची, कशाला कुणाला विचारायचंय? आहे तुमच्या अकाउंट मध्ये 18,000 रुपये, काही हात लावायचा नाही, त्याला काही द्यायचे नाही. पण मला माहिती तुम्ही काय करणार आहे ते 18,000 रुपयाचे. अक्का हे लोक काय करणार आहेत? गाई साडी घेणार आहेत का तुम्ही? एखादी पैठणी बिठणी नाही, एखादं गंठन करणार आहेत का? स्वतःच्यासाठी काही करणार आहेत का? काही लाडू पेढे आणून खाणार आहेत का? तुम्ही याच्या पैशाचा कशालाही हात लावणार नाहीत. घरामध्ये कोणी म्हातारं आजारी पडला तर मग नवऱ्याचा चेहरा पडला
अगं बापरे, नवऱ्याचा चेहरा पडलाय, पैशाचे गडबड आहे, औषध आणायला पैसे नाही, हळूच हे तुम्ही काढून देणार आहे. मुलीला क्लास लावायचा आहे कम्प्युटरचा, 5-6 हजार फीस आहे. वडील म्हणले नाही नाही नाही, मुलाला लावला, मुलीला नाही लावू शकत, कशाला खर्चायचं. ती रडणार, पप्पा बघा दादाचेच पैसे भरतेत माझे नाही. तेव्हा तुम्ही ह्याच्यातून त्या मुलीला पैसे देऊन म्हणणार जा बाई तुझा कम्प्युटरचा क्लास कर, माझ्यासारखी तुला गरज नाही 1-1 करायची. ही तुमची भावना आहे. आणि म्हणून तुमच्या या भावनेतून तुम्ही ह्या पैशाचं सोनच करणार आहात हा मला विश्वास आहे. आणि तुमच्यामध्ये हा विश्वास जागृत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.